नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून 17 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे। 3 सप्टेंबरच्या रात्री 12:30 वाजताच्या सुमारास सोलार एक्सप्लोसिव्ह प्लांटमधून धूर निघताना दिसला आणि प्रसंगावधान साधत सुरक्षा रक्षकाने त्वरित सायरन वाजवून इशारा दिला आणि कामगारांना कारखान्यातून बाहेर काढण्यास सुरुवात केली। बहुतेक कामगार सुरक्षित बाहेर पडले। याच दरम्यान भीषण स्फोट झाला आणि एक कामगार मृत्युमुखी पडला। एका सायरनने मोठा विध्वंस टाळता आल्याने सायरन वाजवून कामगारांना कारखान्यातून बाहेर काढले नसते तर मोठी प्राणहानी झाली असती। पाहूया हे सविस्तर वृत्त। बुधवारी मध्यरात्री नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाला। कंपनीच्या PP15 युनिटमधील CB1 विभागात झालेल्या या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत। त्यापैकी 4 प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। रात्री 12:30 वाजताच्या सुमारास प्लांटमधून धूर निघताना दिसला आणि सुरक्षा पथकाने त्वरित सायरन वाजवून इशारा दिला आणि कामगारांना कारखान्यातून बाहेर काढण्यास सुरुवात केली। बहुतेक कामगार सुरक्षित बाहेर पडले। याच दरम्यान भीषण स्फोट झाला आणि एक कामगार मृत्युमुखी पडला। सायरन वाजवून कामगारांना कारखान्यातून बाहेर काढले नसते तर मोठी प्राणहानी झाली असती। स्फोटाचा आवाज तब्बल 10 किलोमीटरवर ऐकू आला। स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण इमारत कोसळली व मलबा थेट राष्ट्रीय महामार्गावर पडला। कंपनी परिसरातील HR ऑफिस, सिक्युरिटी ऑफिस तसेच मुख्य इमारतीचे मोठे नुकसान झाले। कंपनीत उभ्या असलेल्या बसची काच फुटली। मलब्याचा मोठा भाग कंपनीच्या कबाड विभागावर कोसळला। या दुर्घटनेत कैलाश वर्मा व मनीष वर्मा गंभीर जखमी झाले। लोखंडी पत्रा पडल्याने त्यांचे दोन्ही पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि शेवटी त्यांना पाय गमवावे लागले। स्फोटानंतर कंपनी परिसरात प्रचंड गोंधळ उडाला। आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारावर जमले व आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागले। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपिन, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार राजू रणवीर, SDPO बापूसाहेब रोहम तसेच स्फोटक, पर्यावरण, कामगार आणि सेफ्टी विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। गंभीर जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालय व कंपनीने ठरवलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। काहींचा प्राथमिक उपचार कोंढाळी आरोग्य केंद्रात करण्यात आला।